मी पैशासाठी माझा कोर कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला हे शिकवलेलंच आहे, तुझ्याकडे कुठली गोष्ट आली तर त्याला तू क्वेश्चन कर. असं का या खोलीत 30 वर्ष राहतो, आता तुला 8 वर्षात झाली, तर मी ऍडजस्ट करायचं का तू ऍडजस्ट करायचं? नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजे शशि शिनाली आणि या स्टार्स कट्ट्यावरती माझ्यासोबत आहे रोकटोक बिनधास्त अभिनेता आरोह वेलणकर. नमस्कार रेडिओ सिटीच्या सगळ्या लिसनर्सना. सोनाली, तुला सगळ्यांना नमस्कार. पण काय चाललंय सध्या, काय होतंय आयुष्यामध्ये ते सांग. आयुष्यामध्ये खूप काय चाललंय सोनाली. जस्ट चंदू चॅम्पियन नावाची फिल्म जी आहे ती रिलीज झाली आहे आणि हा माझा बॉलिवूड डेब्यू आहे. त्याच्यात मी एक छान छोटासा रोल केलेला आहे आणि एक्सायटेड आहे मी. फिल्म लोकांना खूप आवडतीये. त्याचबरोबर बिझनेस चालू आहे, वाचन चालू आहे. चंदू चॅम्पियन ज्यांनी पाहिला त्यांना तो आवडलेला आहे. जेव्हा ऑफर आली होती तेव्हा विचार केला होता की तात्काळ हो म्हटला होतास? नाही, विचार डेफिनेटली केला होता, कारण ही काही पहिली हिंदी फिल्म नाहीये जी मला ऑफर झाली आहे. आणि मी नेहमी विचार करायचो की अरे आपण मराठीमध्ये लीड रोल्स करतोय तर हिंदीमध्ये छोटा रोल करावा का नाही करावा. असे मी अनेक प्रोजेक्ट्स येऊन गेले, काही कारणास्तव झालं नाही, काही कारणास्तव मी नाही म्हणालो. पण जेव्हा ही फिल्म आली, एकतर ज्यांच्याकडून आली मुकेश छाबरा, हे खूप मोठे कास्टिंग डायरेक्टर आहेत आणि मी त्यांच्याकडे 83 नावाच्या फिल्मची ऑडिशन दिली होती, कबीर खानच्याच 83ची. तेव्हा झालं नाही आणि ते या फिल्मच्या वेळेला झालं. दुसरं, मी हा विचार केला की ठीक आहे, चला आता आपल्याला समजा सुरुवात करायचीच असेल आणि याच्यात खूप चांगला प्रेझेन्स आहे माझा, करायचंच असेल तर ह्याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं. क्या बात आहे. तू बोलतोस, मी जसं सुरुवातीलाच म्हणलं की रोखठोकपणे स्पष्टपणे बोलतो. तर यावरही तुला कधी टार्गेट केलं गेलं आहे का इंडस्ट्रीमधनं? खूप नाही, इंडस्ट्रीमध्ये पण आता जसं बाहेरच ओव्हरऑल तुला दिसत असेल तर लेफ्ट राईट हे पोलरायझेशन आहे इंटेलेक्च्युअली, तसं इंडस्ट्रीतही आहे. आणि आमचं क्षेत्र हे अगदी पिढ्यानपिढ्या अगदी म्हणून ट्रेडिशनली हॅज बीन डॉमिनेटेड बाय लेफ्ट लिनिंग आयडिओलॉजी, आणि विच इज फाईन, त्याच्यात काहीच गैर नाही. कारण की कलाकार हा मुळातच त्याला, म्हणजे आता मी नाटकापासनं घडलोय नट म्हणून, तर मला प्रश्न विचारायची एक मूलभूत एक हेच आहे, माझं पर्स्पेक्टिव्हच बघायचा वेगळा आहे गोष्टींकडे. आणि मला हे शिकवलेलंच आहे की तुझ्याकडे कुठली गोष्ट आली तर त्याला तू क्वेश्चन कर, यू हॅव टू क्वेश्चन की हे का, असं का. सो आय थिंक त्यामुळे मुळात कोर हा कलाकाराचा नेहमी लेफ्टच असतो. ओव्हरऑल अपब्रिंगिंग आणि माझं अंडरस्टँडिंग आहे सोशल इश्यूज आणि ह्याचं, तर आय हॅव टर्न्ड आउट टू बिकम अ राईट लिनिंग पर्सन. आणि त्याच्यासाठी मला नाही वाटत कोणी कधी कोणाला असं टार्गेट करतं. मी पर्सनली कधी असं, नॉट दॅट आय नो मला होत असेल तर इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट, कारण माझं ब्रेड अँड बटर वेगळं पण आहे. म्हणजे मी पूर्णपणे या क्षेत्रावर अवलंबून नाही. सो मला या गोष्टीची कधी अशी भीती नाही वाटत की समजा मी माझं एखादं राजकीय मत मांडलं आणि इफ इट हॅज सम कॉन्सिक्वेन्सेस तर माझं अगदी हेच बंद होईल किंवा मला कामच मिळणार नाही. सो या गोष्टीचा विचार न करता मी बोलत असतो. आणि आय थिंक सगळ्यांनी बोललं पाहिजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर आयडिओलॉजी. कलाकारांना पण ही, म्हणजे कसं आहे ना, अनफॉर्च्युनेट लक्षात घे, एखादा बिझनेसमॅन बोलला तर चालतं, एखादा स्पोर्ट्समॅन बोलला तर चालतं, रिपोर्टर्स किंवा कुठल्याही क्षेत्रातला माणूस बोलला तरी, पण कलाकार बोलला की मग त्याला एक खूप एक वेगळं कनोटेशन येतं की अरे हा कसं, हा ब्रेकिंग न्यूज होते. तर मला वाटतं त्यांनाही अधिकार आहे बोलायचं, त्यांचीही राजकीय मत आहेत, त्यांचीही पर्सनल मत आहेत, ते त्यांनी व्यक्त व्हावं. त्याच्यावरनं त्यांना ट्रोल करायची किंवा त्याच्यावरनं, आय डोंट थिंक सो की दे शुड बी हेल्ड लायबल. और हा, तुमचं मत मांडताना तुम्ही जबाबदारीने मत मांडलं पाहिजे, ह्या मताचं मी आहे ऍब्सोल्युटली. आणि या मताशी तू कायम ठाम राहिलेला आहेस. धर्मवीर हा सिनेमा जेव्हा आला तेव्हा तो मेजर हिट झाला, तर धर्मवीर 2 कडनं खूप अपेक्षा आहेत. तर तू जेव्हा धर्मवीर 2चा भाग झालास, प्रवीण तरडे सर, मी माझी सुरुवात त्यांच्या फिल्मपासून केली. रेगे हा माझा आणि त्यांचा दोघांचाही पहिला चित्रपट होता जो खूप हिट झाला. तर बऱ्याच वर्षानंतर मी परत प्रवीण सरांबरोबर ॲज अन ॲक्टर काम करतोय. तर मला खूप अपेक्षा आहे आणि फिल्म पण खूप तगडी झाली आहे, म्हणजे खूप छान झालेली आहे फिल्म, त्यात काही वादच नाही. धर्मवीर जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा हा पॉलिटिकल प्रोपगंडा आहे असं म्हटलं गेलं होतं. 2 पण येत आहे. आता काय बघ, ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे ना. पॉलिटिकल प्रोपगंडा म्हणायला गेलं तर मग प्रत्येक फिल्मच प्रोपगंडा आहे त्या दिग्दर्शकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तो त्याचं म्हणणं त्याच्यामध्ये आणतोच ना. वाय शुड इट बी प्रोपगंडा? तुम्हाला नसेल वाटत बघावीशी नका बघू. बट द फॅक्ट इज धर्मवीर सारखी फिल्म किती लोकांनी बघितली, सुपरहिट झालीच ना. सो बेसिकली ऑडियन्स आहे ना, तर हाऊ कॅन इट बी प्रोपगंडा इफ पीपल आर कन्झ्युमिंग दॅट कॉन्टेंट, इफ पीपल आर लाइकिंग व्हॉट दे आर सीइंग. आपण जर बघितलं राजकारण, क्रिकेट आणि मग चित्रपट, करेक्ट. तुझे या 3 पैकी सगळ्यात आवडता विषय राजकारण. करंट अफेअर्स खूप आवडतं मला. क्रिकेट मी ऑनेस्टली सांगायचं तर मी आत्ता सध्या मागची अनेक वर्ष फार फॉलो नाही करत. म्हणजे करंट अफेअर्स पहिल्यापासूनच मला आवडायचं, आता जास्त मला आवडतं. कारण मला आय थिंक जास्त
सेन्सिबिलिटीज चेंज झाल्यात, आवडीनिवडी बदलतात जसे तुम्ही आयुष्यात मॅच्युअर होता. करेक्ट आहे. आय थिंक मला करंट अफेअर्स जास्त आवडायला लागले. लोकसभा इलेक्शन 2024 आता झालेले आहेत आणि किती आणि कसं अनएक्सपेक्टेड होतं तुझ्यासाठी हे? म्हणजे मला असं वाटतं की ते थोडं रेडिओ आहोत, त्यामुळे पॉलिटिकल पार्टीचं नाव न घेता ओव्हरऑल जर विश्लेषण केलं लोकसभा इलेक्शन 2024चं तर काय सांगशील? मला असं वाटतं की काय आहे ना, आपण जेन्युइनली म्हणतो की लोकतंत्र आहे, डेमोक्रेसी आहे, त्याच्यामध्ये लोक ना बरोबर ज्याला जे पाहिजे ते उत्तर देतात. राजकारणात जावं वगैरे असं वाटत नाही. कदाचित 20-25 वर्षानंतर जेव्हा असं वाटेल की हो बाबा आपण आयुष्यात काहीतरी स्वतःसाठी डेफिनेटली केलं, आपल्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी, तेव्हा एक मोटिव्ह प्रत्येक माणसाचा असा असला पाहिजे ना की आता आपण काहीतरी समाजासाठी करू. म्हणजे तू बघ ना, ग्रोईंग अप किती आई वडिलांनी त्यांच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर हो सगळेच म्हणतात कारण रोजीरोटीचा प्रश्न असतो. किती लोक म्हणतात तू पॉलिटिक्स मध्ये जा आणि सिस्टम बदल, नाही म्हणायला पाहिजे. आय थिंक आपल्यापासूनच सुरुवात होईल की तू तुझ्या मुलाला, माझ्या मुलाला पण जेव्हा रोखणार नाहीस, समाजासाठी काहीतरी करावं असं मला तर नेहमीच वाटतं. आणि मी करत पण असतो माझ्या लेवलवरती. जे इलेक्शन असतील, तुला माहिती आपण आय वोट कॅम्पेन केलं होतं आपण मागच्या निवडणुकीला, तर मी तर करत असतो मला जे वाटतं त्या वेळेला, माध्यमातून जे करता होईल ते करण्याचा प्रयत्न असतो. मी एक गोष्ट अजून नोटीस केलेली आहे, आरोह सहसा पार्ट्यांमध्ये जात नाही, खूप लिमिटेड ठिकाणी आरोह जात असतो. हो, मी नाही जात. कसं स्वतःला बाजूला ठेवू शकतो? असं वाटत नाही का की फोमो होत नाही कधी? नाही होत मला फोमो. मी सांगतो कारण की मी म्हणलं तसं मी बिझनेस पण करतो, त्याच्यातनं मला वेळच मिळत नाही. तिकडे पण प्रेशर असतं आणि तेही करावं लागतं, तिकडे पण परफॉर्म करावं लागतं, तिकडेही टार्गेट्स असतात, तिकडेही गोष्टी कराव्या लागतात. आणि चेंज ऑफ वर्क इज रेस्ट म्हणतो ना, सो बिझी असणं इज गुड. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी थोडी फ्लश आउट होते आयुष्यातनं. लवली, तुझा बिझनेस बद्दल तू म्हणतोय त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, कारण की ऍक्टरसाठी किंवा म्हणजे आयुष्यात पण कुठल्याही प्रोफेशन मध्ये तुम्ही असाल तर एक बॅकअप प्लॅन काहीतरी नेहमी हवा असतो. आणि आता कोविड नंतर माझं प्रत्येक कलाकाराला किंवा या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे म्हणणं असेल की फक्त एका गोष्टीवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. पण मागे हेच सांगितलं होतं, यू हॅव टू. आणि माझं असं म्हणणं नाही की आता ठीक आहे, मी तर खूप तसा म्हणेन की लकी समजेन स्वतःला की काहीतरी माझ्याकडे एक चांगला फॉलबॅक होता, पण तो नसता तरी सुद्धा मी काहीतरी नक्की एक वेगळा ॲव्हेन्यू एक्सप्लोर केला असता. ओके, मी इंजिनियर आहेच आहे, तर मला वाटतं की प्रत्येकाने ते केलं पाहिजे. फक्त ऍक्टिंग करून, फक्त लेखन करून, फक्त दिग्दर्शन करून, फक्त मी म्हणेन की आर्जिंग करून करेक्ट नाही चालणार. कारण कोविड सारखी एक कुठली तरी पॅन्डेमिक किंवा कुठली तरी वॉर किंवा कुठली तरी काहीतरी दर 5-7 वर्षांनी येणारच आहे, हे आता आपल्याला स्वतःला सांगितलं पाहिजे. तुझं काम काय आहे? बिझनेस तुझा कुठला आहे मग? सो आमची छोटी कंपनी आहे, आम्ही इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स विकतो आणि कन्सल्टन्सी करतो, टेस्टिंग करतो. सायंटिस्टना भेटणं माझं त्यानिमित्ताने खूप ट्रॅव्हलिंग, टुरिंग होतं. बँगलोर, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, इकडे माझं खूप ट्रॅव्हलिंग असतं. भारताबाहेर जाणं होतं. आणि दोन्हीकडे गंमत असते कशी, मला इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा इंडस्ट्रीत मला असं वाटतं पर्सनली लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आय डोंट नो तसे मला परसिव्ह करतात का, पण मला पर्सनली वाटतं की माझी एक पर्सनॅलिटी त्याच्यामुळे एक स्टँड आउट होते. ऍब्सोल्युटली. तेव्हा लोक मला ओळखतात, त्याला एक इमिजिएट मार्केट रिकॉल असते की अरे हा ऍक्टिंग पण करतो. सो दोन्हीकडे त्याचा मला हे होत. वेल, आणि मार्केटमध्ये रिकॉल अजूनही त्या शोचं आहे ज्याचं नाव आहे बिग बॉस. ह्यावेळेस होस्ट रितेश देशमुख आहेत. छान आहे यार, रितेश दादाला मी ओळखतो, मस्त माणूस आहे आणि आय एम शुअर तो भारी करेल. म्हणजे महेश सर भारीच करायचे, पण रितेश दादा पण भारी करेल असा मला कॉन्फिडन्स आहे. किती जणांना टिप्स दिलेले आहेत? 1-2 लोक आहेत, त्यांना माझ्याकडनं आपले 4 शब्द पण खरंच आहे, खूप गरजेचं असतं ते, कारण की ज्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्ही सायकोलॉजिकली म्हणजे भैसाटता, हा करेक्ट शब्द आहे, भैसाटतो माणूस तिकडे गेला. मला खूप छान वाटतं, आपण किती गप्पा मारल्या. हो ना, आणि किती वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. सो थँक्यू सोनाली की तू खूप छान घेतलंयस आज माझी मुलाखत, इंटरव्ह्यू किंवा आपल्या जे काही गप्पा. अजून काही गोष्टी बाकी आहेत. मला तुझ्याकडनं हे विचारायचं आहे की काय असतं जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करतो तर आपल्याकडे एक पर्टिक्युलर अमाऊंट येते, राईट, की हा प्रोजेक्ट केला, याची इतकी अमाऊंट आपल्या बँकेत जमा झाली आहे. आणि जेव्हा आपण कुठलंही काम करत नसतो, आणि आता तुझं तरी ॲक्च्युली एक सेकंड काम तुझं चालू आहे, पण तरी सुद्धा ती अमाऊंट किती मॅटर करते, तो चेक किती मॅटर करतो, आणि आता तू जे कमवतोय ते किती मॅटर करतं? खूप मॅटर करतं आयुष्यात. पहिले जेव्हा मी कॉलेजमध्ये नाटक करायचो ना, तेव्हा मी खूप प्युअर होतो. मला आठवतंय मी इंजिनिअरिंग असताना माझ्या वडिलांना म्हणायचो मी एका बाकावर झोपीन पण मला हेच करायचंय. अजूनही ते पॅशन तसंच आहे, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मला रिअलाइज झालं की पैसा हा खूप महत्वाचा आहे आजच्या घडीत. अनफॉर्च्युनेट आहे की आज ही एकच कमोडिटी आहे जी मॅटर करते, बाकी काहीच मॅटर नाही करत, ना ह्युमन व्हॅल्यूज नाही. पण ही सत्य परिस्थिती आणि तुम्ही ते एस्केप नाही करू शकत. एकच आहे की मी स्वतः कधी त्या चेकचा विचार करून काम नाही केलेला आजतागायत. म्हणजे मी प्रेफर करेन की मला काम नाही केलं मी 2 वर्ष तरी चालेल, पण मी पैशासाठी
काहीतरी उगाच माझं कोर कॉम्प्रोमाइज करून काहीतरी नाही करणार. मला जर वाटत असेल तर मी करीन, नाही तर मी नाही करणार. प्रत्येकाला ती स्पेस असते इंडस्ट्रीत असं मला नाही वाटत. काही काही लोकांना खरंच सर्व्हायव्हलसाठी करावं लागतं आणि ते करतात आणि तेही चांगलंच आहे, त्यात काही गैर नाही म्हणजे. सो पण तो चेक महत्वाचा असतो असं माझं म्हणणं आहे. आणि बरेचदा तो चेक येतही नाही वेळेवर, त्याचाही त्रास होतो, त्याचाही खूप त्रास होतो. आणि लोकांना जाणवत नाही की त्या चेकवरती अनेक लोकांचं सर्व्हायव्हल अवलंबून असतं, फ्युचर प्लॅनिंग अवलंबून असतं. इट इज नॉट जस्ट अबाउट पुढच्या 3 महिन्याचं रेंट, इट इज अबाउट पुढची 2 वर्ष 5 वर्ष. सो असं आहे. मला सांग, अशी कुठली डिश होती जी प्रचंड वियर्ड होती पण तरी तू ट्राय केली? मी मलेशियाला गेलो होतो, नासिक गोरेंग नावाचा प्रकार मिळतो तिकडे, तो ट्राय केला होता. म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये? सी फूड असतं त्याच्यामध्ये, स्क्विड वगैरे भरपूर काय, आणि क्रॅकलिंग असतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक मला आठवते वियर्ड प्रकार होता, सी फूड क्रॅकलिंग. म्हणजे आपण जे कुरड्या खातो ना तशी कुरडई असते, ती फक्त माशापासून बनलेली असते. तर ती खूप वासाडी आणि वियर्ड होती, पण ती मी खाल्ली होती. ट्राय करायचं म्हणून की नाही कोणी ट्राय करायचं म्हणून असं काही वैयक्तिक नाही. घरी काही बनवतो? घरी नॉनव्हेज नाही होत आमच्या, पण बाहेर जाऊन खातो. आयुष्यात असं आलं की नॉनव्हेज खाण्याच्या बाबतीत माहितीये का, मला चांगलं जेवायला आवडतं, त्यात माझे काही कम्फर्ट झोन्स आहेत. मी फार ओव्हर द टॉप झोन एक्सप्लोर करण्याच्या भानगडीत वगैरे पडत नाही. चांगलं फूड द्या बाबा. हा बाबा, मला चांगलं द्या, तेवढीच माझी अपेक्षा आहे. मग त्याच्यात व्हेज नॉनव्हेज असं काही माझं प्रेफरन्स नाही, दोन्ही आवडतं मला. बायकोचं आणि तुझं जर एखाद्या गोष्टीवरनं कडाक्याचं भांडण झालं असेल, तो विषय कुठला होता किंवा असतो की यावर वाद होणारच? गोष्टी इकडच्या तिकडे ठेवणं. माझ्या बायकोला थोडं ओसीडी टाईप आहे, पर्टिक्युलर खूपच पर्टिक्युलर, आणि मी अजिबातच नाहीये. त्याच्यावरनं आमचं खूप भांडण होतं. आणि मग त्याच्यामध्ये खूपच जास्त पर्टिक्युलर आहे. म्हणजे 2 वाजता जरी आम्ही कुठनं प्रवास करून आलो तरी लगेच तिला ती बॅग आवरून ठेवायची असते आणि हे वगैरे. आणि माझं असं असतं की निवांत आठवडाभर 10 दिवस जेव्हा वाटेल तेव्हा पडू दे, त्याच्यातनच कपडे काढून वापरू. त्याच्यावरनं खूप हे होतं. म्हणजे माझं कसं माहितीये का, मी तिला म्हणतो, हे बघा अंकिता, मी या घरात या खोलीत 30 वर्ष राहतोय, आता तुला 8 वर्षच झाली आहेत, तर मी ऍडजस्ट करायचं का तू ऍडजस्ट करायचं? हा एक मुद्दा. दुसरा, आता मी माझा कोर कसा बदलू? बरं, माझं काय असतं माहितीये का, तो अस्ताव्यस्तपणा वाटलं तरी माझ्या लक्षात असतं की कारची किल्ली ह्या जीन्सच्या खिशात ठेवली आणि ही जीन्स गोळा करून त्या बॅगेत ठेवलेली आहे, हे माझ्या लक्षात असतं. प्रॉब्लेम कुठे होतो, जेव्हा ती येते मग तिला ते हँडल होत नाही, मग ती माझ्या गोष्टींना हात लावते आणि मग मी तिच्या परीने ती आवरून ठेवते. मग मला जेव्हा गरज असते तेव्हा मग ती पॅन्ट सापडत नाही ऐन वेळेस, जी ऍक्च्युली लटकलेली पाहिजे पण ती घडी करून कप्प्यात ठेवलेली असते. मग तुला झेपत नाही? नाही झेपत मला ते, असं होतं. फार भारी वाटतं हे सगळं जाणून घेताना. आणि आता मला एक सांग की पुणे शहरात आपण जेव्हा राहतो तेव्हा पुणे शहर आता म्हणजे काही काळानंतर, काही वर्षानंतर बदल हे होणार, ठीक आहे. आणि आता आपण जर पाहिलं तर मागच्या काही महिन्यांमध्ये पुण्यात एक फार वाईट बदल झालेला आहे. अपघातांचं प्रमाण हे खूप एक्स्ट्रीम वाढलेलं आहे. आणि आत्ताचा जो एका 17 वर्षाच्या मुलाने अख्ख्या पुण्याची कशी वाट लावली हे आपण सगळ्यांनी बघितलंय. दहशत पसरली. आणि मला आठवतंय, तुला माहितीये का, जेव्हा हे झालं ना तेव्हा मला माझ्या वडिलांचं वाक्य आठवलं. कारण मी काय ड्रायव्हिंग क्लास वगैरे लावला नव्हता, मी स्वतः सेल्फ ट्रेन शिकलो. पहिली गोष्ट जी माझ्या वडिलांनी मला सांगितली होती गाडीत बसल्यावर, त्यांनी मला सांगितलं होतं, आरोह, हे एक खूप पॉवरफुल यंत्र आहे, यांनी लोक मरू शकतात आणि खूप घोर इजा होऊ शकते, तुलाही आणि समोरच्यालाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गाडीच्या स्टेअरिंगवर बसल्यावर हे स्वतःला सतत सांगायचं की आपल्या हातात एक खूप ताकदवर यंत्र आहे आणि हे जबाबदारीने चालवायचं, आणि पहिली जबाबदारी तुझी आहे. कितीही काही चूक कोणाची काय नाही, हे नंतर नुकसान हे आपलंच होतं आणि समोरच्याचंही होतं. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. हे मला पहिलं आणि ते मी प्रत्येक वेळेला ड्रायव्हरच्या सीटवर जेव्हा बसतो तेव्हा हे माझ्या डोक्यात असतं. ही गोष्ट जी आहे साधी आहे, पण तू जो सांगितलेला मंत्र होता तो खूप महत्वाचा आहे. तो साधा नाहीये, तो फार फार इम्पॉर्टंट आहे. ही जाणीव प्रत्येक वडिलांनी, आई वडिलांनी आपल्या मुलांना करून देणं फार गरजेचं आहे. आणि ओव्हरऑल मला असं वाटतंय आरोह, आता जर आपण पाहिलं ना तर पेरेंटिंगमध्ये ना खूप मोठा रोल आहे. मुलं पिढी कशी घडतीये याच्यावरती खूप जास्त. तर हे फक्त तुमच्या मुलांना सांगितलं पाहिजे की रे बाबा, चुका होऊ शकतात, मला काही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे. यू मेक अ मिस्टेक, यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स, यू डोंट रिपीट दॅट मिस्टेक, नंबर 1. आणि गुन्हा नाही करायचा, म्हणजे जाणीवपूर्वक नाही चुकायचं की मला माहितीये मी काहीतरी चुकीचं करतोय, मग तू कशाला करतोय. मला सांग की अर्जुनला वाढवताना तू आणि अंकिता काय काळजी घेतायत, कुठल्या गोष्टींची तुम्ही फार खबरदारी घेतात? मी त्याला व्हॅल्यूज इम्पार्ट करण्याच्या दृष्टीने खूप जास्त
तशाच नुसार फिक्शनल स्टोरीज फीड करतो. एक तर मी ते डेफिनेटली करतो. दुसरं जास्तीत जास्त आय मेक शुअर की तो माझ्याकडे ओपन अप होईल. आय एम हिज बेस्ट फ्रेंड. काही तो मला सांगू शकतो आणि मी त्याला काही सांगू शकतो त्याच्या लेवलवरती येऊन. ओके. आणि तिसरं, आता तो 3च वर्षाचा आहे पण आम्ही काळजी घेतली की त्याला कमीत कमी स्क्रीन टाइम, पुस्तकांची आवड लावतोय त्याला आम्ही. जास्तीत जास्त पुस्तकं कशी त्याला आवडतील. कोर आहे ना ते स्ट्रॉंग असलं पाहिजे. ही शुड नॉट बिकम अ बॅड ह्युमन बिंग. ते जर नसेल तर मग काही नाही करू शकत. खरंय. ती गोष्ट तुम्हाला मार्केटमध्ये विकत नाही मिळत. तुम्हाला मॉरल्स आणि तुम्हाला व्हॅल्यूज आणि संस्कार म्हणतो ना, तुम्हाला संस्कार आणि चरित्र विकत नाही घेतायत. खरंय. जेनझीज कडे बघून काय वाटतं तुला आता? भीती वाटते मला. ऑनेस्टली भीती वाटते मला. खरंच भीती वाटते जेनझीकडे बघून की अरे यांचं काय म्हणणं आहे, यांचं काय चाललंय. म्हणजे माझा मुलगा कसा मोठा झाल्यानंतर त्याचे काय विचार असतील आणि त्याच्यावर काय घडणार, काय ज्या रेटला त्याला एक्सपोजर मिळणार आहे इन्फॉर्मेशनचं, आणि कोप अप विथ ऑल ऑफ दिस, आणि मी कसं कोप करीन या सगळ्या गोष्टी. मला तर भीतीच वाटते ऑनेस्टली. बरं, दुसरं चंदू चॅम्पियन मध्ये माझ्या रोलचं नाव अर्जुन आहे. हो का? आणि माझ्या मुलाचं नाव पण अर्जुन आहे. किती मस्त. तू डॉग पर्सन आहे राईट? मला कुत्री खूप आवडतात. मला आता पक्षी पाळायचा आहे. घरचे विरोध करतायत. कुठला पक्षी पाळणार? सनकनूर किंवा आफ्रिकन ग्रे. लो मेंटेनन्स बर्ड्स आहेत ते. प्लीज हा व्हिडिओ माझ्या घरचे बघत असतील तर समजून घ्या तुम्ही माझी इच्छा. माझं खूप पूर्वीपासूनची फॅन्टसी. असं ते माहित नाही कार्टून्स मधनं आलं असेल काय, पण एक खांद्यावर पक्षी असतो ना लाईफ टाईम, असं एक मला सतत पाहिजे. म्हणजे मी आता तुझ्याशी बोलतोय ना, इथे मला तो पक्षी पाहिजे, इथे माझ्या खांद्यावर. आणि त्यांचं लाईफ पण खूप असतं माहिती का. ते 40-45 इयर्स जगतात. सो आता जर मी पाळला ना तुझ्यासोबत तर माझ्या बरोबर तो डेथ बेड पर्यंत असणार तो पक्षी. सो मी सनकनूर किंवा घरचे का नाही म्हणतात त्यासाठी? कारण माझं ट्रॅव्हलिंग खूप होतं. मग त्याची काळजी कोण घेणार, बघणार कोण वगैरे, असे साहजिक प्रश्न आहेत ते. आणि ऑलरेडी 2 कुत्री आहेत घरात, डायरेक्ट घेऊन यायचं असं असतं. लहानपणी असं आलं की आणलंय मी घरी, तुम्ही आणली की कुत्री अशीच घेऊन आलो मी. हो ना. कसलं भारी आहे. या गप्पा ज्या आहेत त्या नेव्हर एंडिंग आहेत. पण येस, खूप छान वाटलं मला तुझ्याशी सगळं काही हे गप्पा मारताना जाणून घेत. आणि ऑल द व्हेरी बेस्ट. मला जर कधी कोणी विचारलं आरो तुझ्याबद्दल मला माहिती हवी आहे तर मी हा त्यांना पाठवणार आहे. आय हॅव बीन व्हेरी, खूप छान गप्पा मारल्या आपण आज. थँक्यू. आणि थँक्यू सोनाली. आणि होपफुली आपण असेच भेटत राहू, बोलत राहू. आणि आय लव्ह यू. पुढच्या वेळेस परत भेटू. लव्ह यू. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.